ठिकाणी प्रामाणिकपणे इमानदारीपणे आजपर्यंत करत आलेलो आहोत. जेव्हापासून समज आली तेव्हापासून या राजकारणात काम करतो. सुरुवातीला 2007-8 मध्ये 7 मध्ये मला पंचायत समितीची उमेदवारी आदरणीय जिल्हा परिषदला बिहार काका होते आणि मी पंचायत समितीला होतो. पक्षानं 2007 ला मला 21 वर्षी पंचायत समितीची उमेदवारी दिली होती. दुर्दैवानं अल्पशा 20 मतांना माझा त्या ठिकाणी पराभव झाला होता. आणि त्यानंतर 2008 मध्ये युवक काँग्रेसचे स्वर्गीय राजू सातव यांच्यासोबत मी प्रदेश युवक काँग्रेसचा सचिव म्हणून 3 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर भोकर विधानसभा मतदारसंघाचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून जवळपास 3-4 वर्ष काम केलं. आणि त्याच्यानंतर 2024 पर्यंत युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून 3दा निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून आलो. आणि त्याचबरोबर एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मी 2017 मध्ये लढली आणि त्यावेळेस सुद्धा सर्वाधिक मताने त्या ठिकाणी माझा विजय झाला. आणि त्यानंतर आता मी काँग्रेस पक्षाकडून त्या ठिकाणी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि आपल्या सर्वांच्या नेते मंडळी आणि आपण इथं बसलेल्या सर्व मायबाप प्रमुखांचे आशीर्वादाची या ठिकाणी नितांत आम्हाला आवश्यकता आहे. आणि या उपरी आपल्याला सांगतो की पक्ष जो काही निर्णय घेईल, ज्याला कोणाला पक्ष उमेदवारी देईल त्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करू अशी या निमित्ताने आपल्याला सांगतो. मी माझी मुलगी इंजिनिअरिंग कुमारी तालिमी दादाराव तिला भोकर विधानसभे मतदारसंघामध्ये उमेदवारी मी मागितलेली आहे. काँग्रेस पक्षानं भोकर मतदारसंघ म्हणजे माननीय अशोकराव साहेबांचा आतापर्यंत बाजू कार्य केला होता. नांदेड जिल्हा म्हणजे साहेबांचा 7 बार केला जातो. प्रत्येक वेळेस सांगायचा नांदेड जिल्हा म्हणजे माझा सातबार आहे. तर नांदेड जिल्ह्याच्या सातबाऱ्याला आपण माननीय खासदार साहेबांनी तरी मामाच बोलतो, मामाने नांदेड जिल्ह्याच्या खासदाराला सुरू लावला आहे. फक्त आपल्या भोकर मतदारसंघामध्ये अगदी आपल्या ग्रामीण भागामध्ये सुरू केली तुम्हाला भोकर मतदारसंघ सध्या त्यांच्याकडे आहे. ही आपल्याला काढून घेण्यासाठी सर्व एका मुलाने आणि एका मुलाने सर्व एक गोष्टी काम जर करून काम जर आपण केला तर हे भोकर मतदारसंघ सध्या कमी आहे ते आपल्याला जास्त काढून घेण्यास लागणार नाही. तरी माझी हा समोर असा मोठा माणूस आहे की जवळपास त्यांच्या 4 मतदारसंघामध्ये गेलेले आहेत आपल्या भोकर मतदारसंघामध्ये. माणूस कमी असल्यामुळे मी मागणी करत होते मला पक्षाला दिलं चालेल किंवा ओळखलाही होते भोकर मतदारसंघामध्ये आपल्याला घर बांधावं. आम्ही याच्यामध्ये 14-15 जणांपैकी तुम्हाला जर लोकशाही लागत नसेल तर दुसरा कोणत्याही कोण साहेबाच्या घराण्याला आपल्याला आणायचं लागणार आहे. जर आपण करू किंवा आपण कार्य करू तर आपल्या प्रत्येकाला होणार आहे. आपल्याला काही करून एका हिंदीमुळे एका महिने आपल्याला काम करू भोकर मतदारसंघामधून काँग्रेस पक्षाला जो कोणी उमेदवार असेल त्यांना आपण जास्तीत मताने निवडून मिळावे व दिले आपण निवड करावी. मी तर मला उमेदवारी दिली कोणालाही दिली तर माझ्याकडून आणि माझे कार्यकर्ते आणि त्या काँग्रेस कार्यकर्त्याला म्हणून माझे 2 शब्द संबोधन. हे आपल्याला टाकून नमस्कार किंवा आपला परिचय करून देतील. मी बाळासाहेब पाटील राऊत सभापती नांदेड जिल्हा बँकेचा रनिंग संचालक व भोकर बाजार समितीचा माजी संचालक, भोकर विधानसभेचा पक्ष निरीक्षक आणि नांदेड जिल्हा काँग्रेसचा जिल्हा कार्याध्यक्ष. आताच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बिहार काका कदम हेही आपल्या भोकर विधानसभा मध्ये इच्छुक आहेत. तेही आपल्याला परिचय देण्याची मोठा मेहरबानी. या ठिकाणी आपले मार्केट कमिटीचा डायरेक्टर आहे.
भोकरचा आहे. नमस्कार, राम राम. मी बालाजी गाडे पाटील, मुख्य पोस्ट गरेगाव, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. सध्या युवक काँग्रेसचा ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवरती भागरवाडीला राज्याचा प्रवक्ता आणि मीडिया पॅनलिस्ट म्हणून मी काम करतो आणि भोकर विधानसभेसाठी मी इच्छुक आहे. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि सहकार्याची अपेक्षा. राम राम. मी गोविंद बाबागौड कोंडलवार, राहणार भोकर, भोकरचा माजी सरपंच, भोकरचा पंचायत समितीचा माजी सभापती, नांदेड जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक, मार्केट कमिटीचे उपसभापती आणि परवाच नगरपालिका झाली 2009ला नगरपालिकेचा उपाध्यक्ष. अशा रीतीने मी एक कार्यकर्ता आहे आणि आता सध्या भोकर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे. मी उत्सुक आहे आणि आपल्या आशीर्वादाची गरज आहे आणि पक्षाने मला आशीर्वाद द्यावा अशी मी पक्षातर्फे आणि सर्व ज्येष्ठ नेत्याला विनंती करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचा राम राम. लक्ष्मण देवदे, राहणार मुदखेड. मुदखेड नगरपालिकेचा 20 वर्षापासूनचा नगरसेवक पदाचा अनुभव. मागील 70 वर्षापासून मी व माझं कुटुंब काँग्रेस पक्षाची एकनिष्ठा आहे. मी सेवानिवृत्त भारतीय सैन्यामधून सेवानिवृत्त सैनिक आहे. माझी इच्छा आहे माझा आजपर्यंतचं कार्य बघून येणाऱ्या विधानसभेला भोकर मतदारसंघात सैनिकाला उमेदवारी द्यावी. मी नक्कीच पूर्ण मतदारसंघाच्या अपेक्षा पूर्ण करेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद. मी ऍडव्होकेट संदीप देशमुख बराडकर. मी ऍडव्होकेट संदीप सुधाकरराव देशमुख बराडकर, राहणार बारड, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. माझं शिक्षण आहे, मी MSc LLM आहे. सध्या मी नांदेड जिल्हा कोर्टामध्ये वकील म्हणून नियमित प्रॅक्टिस करतो. मी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पुण्याला काही वर्ष नोकरी पण केलेली आहे. मी सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मी परत नांदेडला परत आलो आणि त्यानंतर वकिलीचं शिक्षण घेऊन मी आता सध्या वकिली करत आहे. माझी राजकीय पार्श्वभूमी, माझे आजोबा या भागाचे 25 वर्ष आमदार होते, कैलास साहेबराव देशमुख बराडकर, आणि माझे बंधू 5 वर्ष मुदखेड पंचायत समितीचे बराडकर, 5 वर्ष मुदखेड पंचायत समितीचे उपसभापती होते. तर या निवडणुकीत मी इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्ज केलेला आहे आणि मी पक्षाकडे मला उमेदवारी द्यावी मागणी केलेली आहे. तरी सर्वांचा आशीर्वाद असावा माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नांदेड काम करतो. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वात जे जे संयोजक राम राम. आज नागपंचमी, क्रांती दिन, आदिवासींचा दिन, हा तिहेरी संगम आहे. आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर सर्व मान्यवर, मी युवक काँग्रेसचा स्थापना दिन आज मी परिचय करून द्यायचे का बोलायचं? कालच मी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी सन्मान्य अध्यक्ष BR काकांच्या हस्ते या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज पक्षाकडे सादर केलेला आहे. मी बाळासाहेब किशनराव पाटील रावणगावकर, माझं गाव रावणगाव, तालुका भोकर या ठिकाणी आहे. मी जिल्हा परिषदेमध्ये कृषी विभागाचा कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचे म्हणून काम केलं. गेल्या जिल्हा बँकेचा संचालक म्हणून आता आहे. मागच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा कोल्हेकर मामा माझ्यासोबत आहे, जिल्हा बँकेमध्ये काम करतो. भोकर बाजार समितीचे संचालक म्हणून त्या ठिकाणी काम केले आणि कालच्या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाची धुरा वसंतराव साहेबांनी हातात घेतली. त्या माध्यमातून वसंतराव साहेबांचं काम त्या ठिकाणी केलं आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागणी केलेली आहे. पक्षानं मातीचा योग्यता लागली, पक्षानं जर मला उमेदवारी दिली त्या ठिकाणी निश्चितच पक्षाचा आदेश प्रसंगात मानून त्या ठिकाणी निवडणूक सर्व खात्रीची करण्याची माझी या ठिकाणी प्रामाणिक इमानदारी भूमिका आहे. की पक्षाने जाहीर करायला तिकीट दिली त्या ठिकाणी पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी प्रत्येक गणपतीच्या फाशीनं या ठिकाणी मी चर्चा घेतो.